नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण मिस स्लिपरी याचा वॉर्मिंग अप आणि चिटचॅट पाहिला. आज आपण डिस्क्रिप्शन पार्ट 1 सुरू करतोय. पहा, फर्स्ट पॅरेग्राफ मिस स्लिपरी. आता इथं एक शब्द आलेला आहे बघा, मिस हा शब्द आलेला आहे. मिस हा शब्द आलेला आहे. या शब्दाबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया. मिस हा शब्द कोणासाठी वापरतात, मग मिस्टर हा शब्द कोणासाठी वापरतात, मिसेस हा शब्द कोणासाठी वापरतात आणि मास्टर हा शब्द कोणासाठी वापरतात. काय कल्पना आहे का थोडीशी? चला याच्याबद्दलच थोडंसं अगोदर सुरुवातीला जाणून घेऊया. आता सुरुवात पहिल्यांदा आपण मिस्टर या शब्दापासून करूया. एखादा वयस्कर पुरुष ज्याचं वय 20 वर्षापेक्षा जास्त आहे अशा पुरुषासाठी मिस्टर हा शब्दप्रयोग केला जातो. त्याच्या आडनावापूर्वी हा शब्दप्रयोग केला जातो. मिसेस एखाद्या विवाहित स्त्री जिचं लग्न झालेलं आहे अशा स्त्रीच्या नावाच्या अगोदर मिसेस हे लावलं जातं. मिस हे जी कुमारिका आहे जिचं वय 20 वर्षापेक्षा कमी आहे अशा कुमारिकेसाठी जिचं लग्न झालेलं नाही तिच्यासाठी मिस हा शब्द प्रयोग केला जातो तिच्या नावाच्या अगोदर. आणि मास्टर जो छोटा मुलगा आहे ज्याचं वय 19 वर्ष किंवा 20 वर्षापर्यंत नाही अशासाठी मास्टर हा शब्द प्रयोग केला जातो. मिस्टर या शब्दाबद्दल असं काही नाही आहे की त्याचा शब्दप्रयोग लग्न झालेल्या व्यक्तीबरोबरच करायचा किंवा अविवाहित व्यक्तीसाठीही करायचा असं नाही आहे. जे वयस्कर पुरुष आहेत त्यांच्यासाठी मिस्टर हा शब्दप्रयोग केला जातो. चला सुरू करूया पुढचा भाग आपण. मिस स्लिपरी गिव्हन बिलो आर एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द स्टोरी ऑफ लोनली गर्ल. खाली जो भाग दिलेला आहे एक्स्ट्रॅक्ट म्हणजे जो पॅरेग्राफ जो दिलेला आहे तो लोनली गर्ल एक छोटीशी मुलगी आहे जी एकाकी राहते. हु इज टीज्ड बाय क्लासमेट इन स्कूल. तिच्या वर्गामध्ये तिला चिडवलं जातं अशा मुलीबद्दलचा खालील पॅरेग्राफ आहे. बिकॉज का चिडवलं जातं? बिकॉज शी इज अपसेट अँड अननर्व्ड ड्यू टू सर्टन प्रॉब्लेम्स ॲट होम. तिच्या घरी ती अपसेट असते का तर तिच्या घरी काही तक्रारी असतात आणि ज्या तिला दुर्बल बनवतात. शी इज अनेबल. ती कशी आहे बघा, शी इज अनेबल टू डू एनी टास्क वेल. आणि मग त्याचाच परिणाम काय होतोय, ती कोणतंही काम व्यवस्थित करू शकत नाही. द स्टोरी टेल्स अस व्हॉट हॅपन नेक्स्ट. आता या स्टोरीमध्ये काय सांगितलं की नंतर पुढं काय झालं असेल तिचं पुढं. नक्की तिनं शाळा सोडली असेल मुली चिडवत आहेत म्हणून. मग नेमकं काय घडलं असेल? सकारात्मक घडलं असेल का नकारात्मक, पॉझिटिव्ह या निगेटिव्ह, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपण पार्ट 1 मध्ये करणार आहोत. परंतु तत्पूर्वी एक करा, चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा की येणारे पुढचे सगळे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुमचं इंग्रजी नक्कीच इम्प्रूव्ह होणार आहे. चला तर मग सुरू करूया. मिस स्लिपरी पार्ट 1. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. मी तयार झाले आणि शाळेला गेले. आता इथं ही मुलगी स्वतःची स्टोरी सांगते. ती म्हणते की मी तयार झाले आणि शाळेला गेले. इन द फर्स्ट पिरियड आवर क्लास टीचर हू टॉट अस इंग्लिश. पहिला तास होता आमच्या वर्ग शिक्षिका ज्या आम्हाला इंग्रजी शिकवायच्या. टोल्ड अस टू टेक आउट आवर कंपोजिशन नोटबुक. आमच्या ज्या वह्या होत्या त्या वह्या त्यांनी आम्हाला काढायला सांगितल्या. आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. मी चुकून मॅथमॅटिक्स गणिताचीच वही काढली. आय रिप्लेस्ड इट क्विकली. मी लगेच ती बदलली. बट द टीचर परहॅप्स हॅड केप्ट हर गेज फिक्स्ड ऑन मी. परंतु शिक्षिकेनं नजरेमध्ये मला पकडलं. त्यांनी एक कटाक्ष माझ्याकडे टाकला. आता इथे एक शब्द आलेला आहे टू गेज. टू गेज म्हणजे कटाक्ष टाकणे, नजर टाकणे. शी शाउटेड. त्या ओरडल्या. काय ओरडल्या बघा, कम हिअर विथ युअर बुक सायली. सायली तुझी वही घेऊन इकडे आहे. म्हणजे त्या मुलीचं नाव सायली होतं. आय ओबेड हर बट हर अँग्री लुक मेड माय लेग्स ट्रेम्बल अँड व्हेन आय रिच्ड हर चेअर द नोटबुक फेल ऑन हर फीट. मी त्यांची आज्ञा पाळली. टू ओबे.
बट हर अँग्री लुक्स, परंतु त्यांच्याचे जो राग होता नजरेमध्ये त्याच्यामुळे माझे पाय लटपटायला लागले. टू ट्रेम्बल विथ फिअर फ्रेज आहे. टू ट्रेम्बल विथ फिअर, विथ फिअर, भीतीने पाय थरथर कापा लागले. फेन आय रिच्ड हर चेअर, मी त्यांच्या खुर्चीजवळ पोहोचले. द नोटबुक फेल ऑन हर फीट, ती वही त्यांच्या पायाजवळ पडली. सम गर्ल्स लाफ्ड लाऊडली, काही मुली जोरात हसल्या. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज, शिक्षकाला वाटलं की मी मुद्दामूनच, ऑन पर्पज मुद्दामून, शिक्षकाला वाटलं की मी मुद्दामून नोटबुक त्यांच्या पायावरती पाडली. शी स्टेअर्ड ॲट मी विथ ऑल डिव्होरिंग लुक, त्यांनी माझ्याकडं एकटक पाहायला चालू केलं. कोणत्या अविर्भावात? ऑल डिव्होरिंग लुक. आपण मराठीमध्ये एक शब्द प्रयोग करतो, खाऊकी गिळू या नजरेने पाहणे, म्हणजे अतिशय रागाने पाहणे. बघा इथं विद्यार्थी मित्रांनो की इथं दोन शब्द प्रयोग आलेले आहेत. टू स्टेअर्ड इथं आलेला आहे, टू स्टेअर्ड ॲट, ऑल डिव्होरिंग लुक, अँड अजून एक वरती आलेला आहे आता आपण पाहिलेला होता, गेज, म्हणजे पाहणे या शब्दासंबंधी हे शब्दप्रयोग आलेले आहे. टू गेज, टू स्टेअर्ड ॲट, ऑल डिव्होरिंग लुक. पुढं पहा. गो अँड स्टँड नियर युअर सीट शी एल्ड. टू एल म्हणजे रागावून बोलणे. जा आणि तुझ्या जागेवर जाऊन उभी राहा. आय केप्ट स्टँडिंग पनिश्ड फॉर द होल पिरियड, मी जागेवर माझ्या उभी राहिले, पूर्ण तासभर मला ही शिक्षा दिली गेली. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट, पुढचा तास होता इतिहासाचा, माझा आवडीचा विषय. द टीचर हॅड आस्क्ड टू मेमराइज द कॉजेस अँड इफेक्ट ऑफ बॅटल ऑफ पानिपत, शिक्षकाने आम्हाला पाठ करून यायला सांगितलं होतं. काय? कॉजेस अँड इफेक्ट, कारणे आणि परिणाम. कशाची? बॅटल ऑफ पानिपत, पानिपतच्या युद्धाची कारणे आणि परिणाम. आय वॉज वेल प्रिपेअर्ड, मी पूर्ण तयारी केलेली होती. आय वॉज वेल प्रिपेअर्ड. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस वन बाय वन, एकामागोमाग एकाला त्या टेस्ट करायला लागल्या, म्हणजे विचारायला लागल्या. When my turn came I went blank, ज्यावेळेस माझा वेळ आली त्यावेळेस मी काय झाले, मला काहीही आठवेना. टू वेंट ब्लँक फ्रेज आहे. टू वेंट ब्लँक म्हणजे काहीही न आठवणे. द टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर, बघा इथं सुद्धा एक शब्द प्रयोग आलेला आहे जो लुक पाहणे याच्याशी संबंधित आहे. टू स्टर्न स्टेअर म्हणजे रागाने कटाक्ष टाकणे, कठोरपणे पाहणे. While I stood there still with my head hanging down in shame, मी तिथं स्तब्ध स्थिर माझं शर्मेनं मान खाली घालून उभी होते. स्टिप म्हणजे स्तब्ध, स्टील म्हणजे स्थिर, एकाच अर्थाचे शब्द दोन्ही. ममा अँड पापा कंटिन्यूड देअर नेव्हर एंडिंग टिप्स. आता इथून पुढं स्टोरीचा एक वेगळा पार्ट चालू होतोय. तिला घरातल्या काही गोष्टी आठवत आहेत, ती इथं थोडीशी सांगते. पहा काय सांगते. आईची आणि वडिलांची छोट्या छोट्या कारणावरून कुरबुर, टिप्स म्हणजे कुरबुर होणे, कुरकुर होणे, छोटी छोट्या कुरकुरी चालू होत्या. पापा यूज्ड एव्हरी अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. वडील प्रत्येक संधी शोधायचे की त्यांची चिडचिड व्यक्त करण्यासाठी, राग व्यक्त करण्यासाठी. ममा ऑन हर पार्ट डिड नॉट अलाउ एनी सच ऑकेजन्स टू स्लिप विदाउट टर्निंग इट इन टू अ फोसिफिरस स्क्वॅरल. आईसुद्धा तिच्या जागेवर ठाम असायची की एकही प्रसंग तिच्या हातातून निसटत नव्हता की एखाद्या साध्या गोष्टीचं काय, एखाद्या साध्या गोष्टीचं रूपांतर, एखाद्या प्रसंगाचं रूपांतर ह्या मोठ्या बाणात होईल याच्यामध्ये सुद्धा आई मागं नसायची. होसिफिरस स्क्वॅरल म्हणजे रागाने. इथं बघा नॉइझी अँड फोर्सफुल इन एक्सप्रेशन,
वन्स फिलिंग, रागाने तावातावाने बोलणे. भांडण लागल्यानंतर आपण बोलतो तावातावाने रागाने. बट द पनिशमेंट, the quarrel was between the two, but the punishment inevitably descends on third one, that is me at school. बघा सायली काय म्हणते, हे भांडण दोघांमध्ये असायचं, हे भांडण दोघांमध्ये असायचं, पण पनिशमेंट शिक्षा जी आहे ती नक्कीच कोणावरती यायची, माझ्यावरती यायची. इनविटेबली म्हणजे निश्चितपणे, डिसेंडर म्हणजे येणे, थर्ड वन तिसऱ्या व्यक्तीवर यायची. भांडणं दोघाची, तोटा तिसऱ्याचा. ती कोणती होती, ती म्हणजे मी. आणि ती शिक्षा कुठं मिळायची, शाळेमध्ये. wherever and whenever I heard raised voice, I felt as if mama and papa, ज्या ज्या वेळेस मला तो आवाज, मोठा झडलेला आवाज कोणाचा तरी मला ऐकू यायचा, मला असं वाटायचं मम्माची आणि पप्पाची. काय, वेअर क्वॅरलिंग, मम्मा आणि पप्पा भांडतायत, असाच मला अनुभव यायचा, असंच वाटायचं. समटाइम्स इवन इन द मिडस्ट ऑफ सायलेन्स ममाज स्क्रीम केम पिअर्सिंग थ्रू माय इयर्स. बघा त्या छोट्या मुलीच्या मनावरती किती परिणाम झालेला होता भांडणाचा, की कधी कधी शांतता असताना सुद्धा, मिडस्ट ऑफ सायलेन्स, शांततेच्या दरम्यान तिला असा भास व्हायचा की जणू काही आईची किंचाळी तिच्या कानावरती पडते, तिच्या कानांना भेदून पुढे जाते. अँड व्हेन एव्हर आय हर्ड ममाज हाय पिच्ड एल्स, आणि ज्यावेळेस आईचा उंच स्वर, विवळण्याचा उंच स्वर, एल म्हणजे विवळणे, विवळण्याचा उंच, हाय पिच्ड म्हणजे उंच, माय लेग्स क्युअर्ड, माझे पाय काय व्हायचे, भीतीनं थरथर कापायचे. इथं सुद्धा दोन शब्द प्रयोग आलेले आहेत, टू ट्रेम्बल विथ फिअर अँड माय लेग्स क्युअर्ड, भीतीनं पाय थरथर कापणे. वन डे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स, शाळेतील प्रसंग सांगते इथं. एके दिवशी मी शाळेच्या पायऱ्या उतरत होते. समबडी फ्रॉम द टॉप गेव अ फ्रँटिक स्क्रीम, कोणीतरी वरच्या बाजूनं कोणतरी जोरात किंचाळलं. फ्रँटिक स्क्रीम, क्रीम म्हणजे किंचाळणे, फ्रँटिक म्हणजे भीतीदायक असं किंचाळलं. आय फेल अँड केम ट्रम्बलिंग डाऊन माय 7 स्टेप्स, अबाउट 7 स्टेप्स, मी 5-7 पायऱ्या खाली गरगळत आले, म्हणजे ती पडली. माय एल्बोज अँड नीज वेअर बॅडली ब्रूज, ब्रूज म्हणजे दुखापत होणे, माझ्या कोपऱ्याला गुडघ्याला दुखापत झाली. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सिम्स, माझा नवीन फ्रॉकसुद्धा उसवला. सिम्स म्हणजे जिथं टीप मारलेली जाते, कपड्याची टीप मारलेली जाते त्या ठिकाणी तो फ्रॉक उसवणे. व्हेन आय रीच्ड होम ममा शाउटेड, ज्यावेळेस मी घरी पोचले आणि ते पाहून आई ओरडली माझ्यावरती. काय ओरडली बघा, आय एम सिक ऑफ यू, व्हेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रू माय नोज फॉर सच एक्स्ट्रावॅगंट लुजेस. आई काय म्हणते, आय एम सिक ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, इथं आय एम सिक ऑफ यू, सिक म्हणजे आजारी पडणे, परंतु इथं या अर्थानं ही फ्रेज घ्यायची आहे की आय एम सिक ऑफ यू म्हणजे मला तुझा वैताग आलेला आहे, मला तुझा कंटाळा आलेला आहे. When will you stop making me pay through my nose for such extravagant losses? किती दिवस मला तू त्रास देणार आहे की तुझे हे उद्योग, जे अतिशय खर्चिक उद्योग आहेत, ते मला किती दिवस करायला लावशील, असं आईनं तिला सांगितलं. एक्स्ट्रावेगंट म्हणजे खर्चिक. माय मदर सेज मी बाय द आर्म, आईनं मला हाताला पकडलं. गिव मी अ गुड जर्क, जर्क म्हणजे हिसका देणे, हिसका दिला. अँड सीटेड मी ऑन द बेड, बिछाण्यावर मला बसवलं. शी फेच्ड अन अँटीसेप्टिक लोशन अँड अप्लाइड इट टू माय एल्बो अँड नीज, तिनं अँटीसेप्टिक जे औषध होतं ते औषध आणलं. अप्लाय म्हणजे लावणे, माझ्या कोपऱ्याला आणि गुडघ्याला तिनं लावलं. बट डिड नॉट हग मी. बघा इथं एक छोटी मुलगी काय अपेक्षा करते बघा,
की जे औषध तिच्या जखमेवरती लावलं ते औषध लावण्यापेक्षा लहान मुलांना काय हवं असतं तर जवळ घेणं, त्यांना सांत्वन करणं, हे जवळ, ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. ती म्हणते की बट माय ममा डिड नॉट हग मी, मला मिठीमध्ये घेतलं नाही माझ्या आईनं. विदिन माय लिंगर्ड द इयरिंग दॅट शी वूड होल्ड मी अँड कन्सोल मी. मला काय हवं होतं की मला असं वाटत होतं, आता इथे एक शब्द आला आहे लिंजर्ड, माझी एक इच्छा राहून गेली. कोणती? इयरिंग. इच्छा राहून गेली कोणती? की तिनं माझं सांत्वन करावं, तिनं माझं काय करावं? सांत्वन करावं, जवळ मला ओढावं, मायाने हात फिरावं, अशी माझी इच्छा आहे. इवन इफ शी हॅड गिवन मी अ जस्ट sympathetic pat, my smarting lips would have been soothed. जरी तिनं मला सहानुभूतीची एक थाप टाकली असती तरी माझे दुखणारे अवयव, जे इजा झालेले अवयव आहेत, त्यांचं दुखणं कमी झालं असतं, त्यांचा त्रास कमी झाला असता. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय. माझा छोटासा भाऊ तिथंच जवळ बसलेला होता. यंगर हा शब्द आपण छोट्यांसाठी वापरतो, वयानं लहान असणाऱ्यांसाठी वापरतो. ॲज ममा वॉक्ड अवे टू द किचन, आई किचनकडे निघून गेली. ही केम अँड सॅट बिसाइड मी, तो आला माझ्या जवळ शेजारी बसला. ही प्लेस हिज लिटल हँड ऑन माय आर्म अँड विस्पर्ड, त्याने त्याचा छोटा हात माझ्या हातावर ठेवला आणि कुजबुजला. काय कुजबुजला का? आर यू इन ग्रेट पेन, तुला खूप त्रास होत आहे का? आय हग हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन, मी त्याला मिठी मारली आणि जोरात रडायला लागले. प्रसंग पुढचा आहे शाळेतला बघा. आय यूज टू वॉक क्वाईट कॉशियसली येट आय वूड ऑफन स्टंबल, मी चालताना सुद्धा अतिशय सावधानतेने चालायचे. का? की मी नेहमी अडखळायचे, पडायचे. वन डे, एके दिवशी काय झालं बघा. द क्लास मॉनिटरेस अनाऊन्स्ड, वर्गातल्या मॉनिटरनी अनाऊन्स केलं काय? वी विल कॉल हर स्लिपरी, ऑदर स्लीप ऑन वेट ग्राउंड, सायली मॅनेजेस टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड. वर्गातल्या मॉनिटरनं अनाऊन्स केलं की आपण हिची चीड काय ठेवायची? स्लिपरी ठेवायची. बाकीचे ओल्या मातीमध्ये घसरतात, परंतु सायली कोरड्या मातीमध्ये सुद्धा घसरून पडते. दॅट प्रोव्हायडेड द अदर गर्ल्स ऑफ क्लास न्यू स्कोप फॉर फन, आणि मग इतर मुलींना सुद्धा हीच मला चिडवण्याची संधी मिळाली. दे टीज मी विथ द न्यू टायटल एव्हरी डे, दररोज एका नवीन नावानं त्या मला चिडवायला लागल्या. सून अ वर्स वॉज कंपोज इन माय ऑनर, आणि मग माझ्या मानासाठी एक कवितासुद्धा तयार झाली. कोणती कविता बघा इथं. स्लिपरी स्लिपरी, घसरणारी घसरणारी, स्लिपिंग विदाउट मक, मक म्हणजे चिखल, चिखलाशिवाय घसरणारी. आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, एक साधा प्रश्न तिला विचारा. नो आन्सर इज युअर लक, परंतु तुमच्या नशिबात ते सुद्धा उत्तर नसणार आहे, अशी एक कविता एक तिच्यासाठी तयार. I live in a perpetual fear of everyone, the girls, the teachers, the young and the old. मी एक अनाहूत भीतीमध्ये जगायचे. परपेच्युअल, अनाहूत, जी भीती मनाला सतत वाटत राहणारी भीती, त्या अनाहूत भीतीमध्ये राहायचे. कोणाची भीती वाटायची? एव्हरीवन, प्रत्येकाची. द गर्ल्स, मुलींची. द टीचर्स, शिक्षकांची. द यंग, लहानांची. द ओल्ड, मोठ्यांची. वेन आय वॉज इन क्लास आय डेअर नॉट मूव्ह आउट, ज्यावेळेस मी वर्गात असायचे त्यावेळेस मला बाहेर जाण्याचं धारिष्ट होत नव्हतं, धैर्य होत नव्हतं. वेन आय वॉज आउटसाइड आय वॉज अफ्रेड टू री एंटर द क्लास, आणि ज्यावेळेस मी वर्गाच्या बाहेर असायचे त्यावेळेस वर्गात परत येण्यास मला भीती वाटायची. बाई इथं दोन विरुद्धार्थी शब्द आलेत. टू अफ्रेड ऑफ,
टू डेअर, भीती वाटणे, धाडस करणे. नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक टू एनीवन. कुणाशी मला बोलण्याचं सुद्धा धैर्य एकवटता येत नव्हतं, एवढं धाडस माझ्याकडे नव्हतं. इथं एक फ्रेज आलेली आहे, टू मस्टर करेज, धैर्य एकवटणे, धाडस येणे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पार्ट 1 पाहिलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये पार्ट 2 आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा.